समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील महिलांच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1 जुलैपासून अंमलात आणली आहे। या योजनेमध्ये वयाची व चारचाकी वाहनांची अट घातल्यामुळे गरजू व वयोवृद्ध महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाही। यामुळे वयोवृद्ध महिला व चारचाकी वाहनधारकांच्या मनात या योजनेबद्दल असंतोष असल्यामुळे या अटी तात्काळ रद्द करण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आरपीआयचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष विशालभाऊ तिरमारे व पलूस तालुकाध्यक्ष बोधिसत्व नाना माने व शिष्टमंडळाने पलूस तहसीलदार दीप्ती रिटे यांच्या मार्फत दिले। यावेळी आरपीआयचे मुस्लिम आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमजान मुजावर, विधानसभा उपाध्यक्ष शीतल मामा मोरे, सागर महापुरे, सागर तिरमारे, अजिंक्य तिरमारे, आर्यन तिरमारे उपस्थित होते। निवेदनात लिहिले आहे की रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे स्वागत करीत आहोत, परंतु सर्वसामान्य वयोवृद्ध महिलांच्या या योजनांसंदर्भात आमच्या पक्षाकडे अनेक तक्रारी महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवत असताना आपण घातलेल्या अटीमुळे 65 वर्षांपुढील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। ही अट वयोवृद्ध महिलांच्यावर अन्याय करणारी आहे। 65 वर्षाच्या पुढील महिला वयोवृद्ध व आजारपणाने त्रस्त असतात। कौटुंबिक परिस्थिती त्यांची खूप हालाखीची असते। वयोवृद्ध महिलांना त्यांच्या स्वखर्चासाठी सदैव पैशाची चणचण भासत असते। त्यामुळे या सर्व महिलांना सरसकट 1500 रुपये मिळाले तर त्यांना म्हातारपणात आपल्या शासनाचा मोठा आधार मिळेल। त्याचप्रमाणे एकाच घरातील फक्त 2च महिलांना लाभ दिला जाईल हे चुकीचं आहे। त्यामुळे योजना चांगली असली तरी या अटीमुळे आपल्या योजनेच्या बद्दल महिलांच्या मनात आपल्या सरकारच्या बद्दल तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली आहे। ज्या पद्धतीने ट्रॅक्टर वाहन असणाऱ्या कुटुंबाला या योजनेचा सूट देण्यात आलेली आहे, तशीच सूट चारचाकी वाहनधारकांनाही देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आम्ही करीत आहोत। सरसकट महिलांना या योजनेचा लाभ देण्यात यावा अशी प्रमुख मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आम्ही करीत आहोत। वेळप्रसंगी पक्षाच्या वतीने वयोवृद्ध महिलांना घेऊन पक्षाच्या वतीने आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने पलूसच्या तहसीलदार दीप्ती रिटे मॅडम यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की 1 जुलैपासून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। या योजनेचं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही स्वागत केलेलं आहे, परंतु या योजनेमध्ये काही जाचक घातल्यामुळे या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील तमाम महिलांना मिळणार नाही असं आमच्या लक्षात वयोवृद्ध महिला असतील किंवा लाभ न घेणाऱ्या महिला यांनी आमच्या पक्षाच्या निदर्शनास आणून दिलेला आहे। वयाची अट 65 वर्षाची घातल्यामुळे वयोवृद्ध महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, ज्याची खरी गरज या महिलांना महाराष्ट्र शासनाच्या आधाराची गरज या वयोवृद्ध महिलांना असताना वयाची अट घातल्यामुळे वयोवृद्ध महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही। त्याच पद्धतीने जसं ट्रॅक्टर या योजनेपासून सूट दिलेली आहे तशीच चारचाकी वाहनाची ही सूट या योजनेमध्ये देण्यात यावी अशा पद्धतीची प्रमुख मागणी करण्यात आलेली आहे आणि या मागणीच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने याचा विचार करावा व या योजनेमध्ये ज्या जाचक अटी घातलेल्या आहेत, उदाहरणार्थ 65 वर्षाची वयाची अट असेल किंवा चारचाकी वाहनाची अट असेल, ह्या अटी तात्काळ शिथिल करून सरसकट महिलांना या योजनेचा लाभ द्यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आज केलेली आहे। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।